आपण सर्व महादेवाची पूजा दोन रूपांमध्ये करतो, एक ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग। पण ह्या दोघांमधला नक्की फरक काय आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे। ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असतात आणि शिवलिंग हे मनुष्याने घडवलेले असतात। जसे की एखाद्या ठिकाणी आपल्याला शिवलिंग प्राप्त झाले पण त्याचा इतिहास आपल्याला ठाऊक नसतो। उदाहरणार्थ हे शिवलिंग कोणी बनवलं आहे, किती वर्षापूर्वीचं आहे हे सगळं आपल्याला ठाऊक नसतं। अशा लिंगांना ज्योतिर्लिंग म्हटलं जातं। असं म्हणतात की ज्योतिर्लिंगमध्ये स्वतः महादेव एका ज्योतीच्या रूपात असतात। आपल्या भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन जो कोणी व्यक्ती घेतो तो खरंच भाग्यशाली आहे, कारण तिथे स्वतः महादेव वास करतात। त्याचबरोबर जे शिवलिंग आहे ते महादेवाचं अनादी आणि अनंत रूपाचं प्रतीक मानलं जातं। जर तुम्ही हिंदू दर्शनबद्दल बोलायचं म्हटलं तर मूळ आणि चेतना या दोन गोष्टीबद्दल विशेष करून बोललं जातं। मग जो शिवलिंगचा वरचा भाग असतो तो चेतना आहे, एका प्रकारे पुरुष आहे, आणि जो खालचा भाग आहे त्याला आपण प्रकृती असे म्हणतो, कारण तो जगाला दर्शवतो। आणि पौराणिक काळापासून जे शिवलिंग घडत आलेले आहेत त्या शिवलिंगामधून आपल्याला नक्कीच एक संदेश मिळतो की ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला जगायचं तर आहे पण अडकून नाही राहायचं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून सबस्क्राइब करायला विसरू नका।